आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। जळगाव पोलिसांनी 23 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला 1362 किलो गांजा नष्ट करण्यात आलेला आहे। कायदेशीर प्रक्रियेनुसार गांजा नष्ट करण्यात आला। गांजाची किंमत जवळपास 2,72,40,000 इतकी होती। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणाचा पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। पाणी पातळी घटल्याने नागरिकांना तो त्रास सहन करावा लागतोय। पाणी पातळी घटल्याने आता गाळ मिश्रित पाणी जे आहे ते पाणी पुरवठा होत असल्याचं समोर आलं। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भरतसिंहाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। पाडीच्या कण्याला दुखापत झाले। पशुवैद्यकीय टीमकडून सध्या उपचार सुरू। खरात प्रकरणातील शिर्डी जमीन खरेदी व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे। भोंदू खरातचे पत्नी जी आहे कल्पना खरातबाबत मौन आहे। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। अवैध सावकारी प्रकरणामध्ये कल्पना खरात आरोपी आहे। जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी होती। तर भोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये जवळपास 3 कोटींचे दागिने आढळलेले आहेत। 5 लाखांचे परकीय चलनही ईडीने जप्त केलेले आहे। 1,10,00,000चे सोन्याचे दागिने, 1,59,00,000चे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त आहे। मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार करण्यात आले। नसरापूर अत्याचार प्रकरणामधील शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळलेल्या आहेत। नसरापूर प्रकरणातील आरोपीने आणखी मुलीवरती अत्याचार केलाय का याचा तपास सुरू आहे। आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्य केली आहेत का याचा तपास सुरू आहे।